नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण खापराच्या भांड्यात इडली करणार आहोत। आमची मुलं केरळला गेली होती तेव्हा त्यांनी अशा प्रकारे इडली खाल्लेली आहे। बघा, असं हे भांडं आहे, त्याला वरून असं झाकण असतं असं। आता आपण याला कपडा बांधू आणि इडली करू। तर इडलीचं बॅटर अगोदरच वाटून ठेवलंय। किती 1.5 वाटी तांदूळ घेतले, अर्धी वाटी हे घेतलं उडदाची डाळ आणि थोडीशी मेथी टाकली। उडदाची डाळ भिजवायला रात्र म्हणजे दिवसभर भिजून दिलं, 4 वाजता वाटलं आणि परत रात्रभर चांगलं मुरवायला ठेवलं। हे बघा, आपलं पीठ असं झालंय। आता आपण त्याच्यात थोडासा इनो टाकू। थोडासा इनो टाकायचा आणि चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे इडली छान होती। आपण हे साईडला ठेवू आणि ह्या भांड्याला ना कपडा बांधू। हे बघा, असा कपडा बांधून घ्यायचा। आता आपण हे भांडं गॅसवर ठेवणार आहोत। पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग आपण त्याच्या इडलीचं असं बॅटर टाकायचं, बांधून ठेवायचं। हे बघा, अशी वाफ यायला लागली का आपण त्याच्यात हे फक्त जपायचं। थोडंसं कपडा बांधताना असा वरतीच राहायला पाहिजे, नाही तर गॅस लागून ते हे होतं। हे बघा, पाण्याला चांगली उकळी आली, वाफ वरती यायला लागली का उकळी आली। आता असं वरती वाफ यायला लागल्या। आता मध्यम गॅस करायचा आणि आपण अशी इडली सोडू त्याच्यावर। मोठ्या मोठ्या इडल्या असतात। त्याला आता हे झाकण बसणार नाही, चिकटल, म्हणून आपण आता हे मोठं झाकण ठेवू असं आणि मध्यम गॅसवर 10 मिनिटं शिजू द्यायची। अशी सुरी घालून बघायची आपली इडली झाली का, अशी याला लागली नाही का मग शिजली समजायची। 10 मिनिटच ठेवायचं आपल्या नेहमीच्या इडलीप्रमाणे। आणि थंड झालं का आता आपण गॅस बंद करू। थंड झालं का तर थंड झाल्याशिवाय नाही निघणार, थंड झाल्यावर निघते। खाली उतरून घेऊ आणि थंड झाल्यावर तिला काढून घेऊ। हे बघा, आपलं थंड केलंय। आता पाण्यात हात घालायचा। बघा, असं पाण्यात घालता किंवा सुरी बुडवायची आणि असं साईडनी असं काढून घ्यायचं, म्हणजे छान होतं, छान निघतात इडल्या। थंड करायच्या म्हणजे फडक्याला पण नाही चिकटत। हे बघा, आपली इडली किती मस्त निघली। हे बघा, मऊ पण झाली। आता अशीच आपण आता दुसरी पण टाकू। बघा, हाताने किंवा ब्रशनी असं थोडंसं तेल लावायचं, म्हणजे त्या इडल्या चांगल्या निघतात। आता आपण दुसरी अजून एक तुम्हाला करून दाखवते। बघा, अशा पद्धतीने वाफवायचं त्याला। आता हे पण 10 मिनिटं आपण वाफवून देऊ। त्याच्यावर असं झाकण ठेवायचं, 10 मिनिटं चांगली वाफ काढायची। आपली दुसरी पण इडली झाली। आणि तुमच्याकडे जर तसं भांडं नसेल तर अशा भांड्यात ठेवायचं। असं खूप पसरट भांडं किंवा पातेलं असेल ना, पातेल्यात ठेवले तरी चालेल। हे बघा, मी ह्या भांड्यात पण ठेवले। आता आपण अजून शिजली नाही ती, थोडा वेळ ठेवू, 5 मिनिटं, मग काढून घेऊ। हे बघा, अशाप्रमाणे आम्ही अशा खापराच्या भांड्यात इडली केली। मातीचं भांडं असते, खूप छान इडल्या होतात त्याच्यात, चवीला पण छान लागतात। तुम्हाला जर आवडले तर नक्की करून बघा। आणि ही केरळची डिश आहे। तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। बाय बाय।